मी 21 डेजचं वेट लॉस चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याच चॅलेंजचा आज डे 12 आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी ॲलोवेरा आणि आवळा ज्यूस घेऊन घेतलं, त्यानंतर चिया सीड्स वॉटर बनवून घेतलं, त्यानंतर माझे 10,000 स्टेप्स कंप्लीट केले, पण शूट करायला आज विसरली. आणि नंतर मग चहा घेऊन घेतला आणि जेवणामध्ये म्हणजे लंचमध्ये आज पपई कापली होती आणि ती कच्ची निघाली, त्यामुळे मला बिलकुल खायची इच्छा झाली नाही. 2-3 पीस त्याचे खाल्ल्यानंतर स्वीट पोटॅटो मायक्रोवेव्ह केले आणि हे दुधात टाकून खात आहे, कारण जर हे मायक्रोवेव्ह केलेले तसे खाल्ले ना तर गळ्यात फसतात, म्हणून मग असे खात आहे. आणि यात मी थोडी हलकीशी साखर टाकलेली आहे, कारण ते खूप फिक्क फिक्क झालं होतं म्हणून. नंतर मग मल्टीव्हिटॅमिन्स घेतले आणि कालच्या व्हिडिओमध्ये मल्टीव्हिटॅमिन्स बद्दल खूप क्वेश्चन्स होते, म्हणून मी सांगते. आपण जर वेट लॉस करत असू ना तर आपल्याला आपल्या जीवनामधून व्हिटॅमिन्स हे प्रॉपर मिळत नाहीत, म्हणून मग मल्टीव्हिटॅमिन्स घेणं खूप गरजेचं राहते. आणि तुम्ही वेट लॉस करत असा किंवा नॉर्मल जेवण करत असाल त्यातून तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही, म्हणून मल्टीव्हिटॅमिन्स घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही नसाल घेत तर घेणं सुरू करा. बघा तुमच्या बॉडीमध्ये आणि तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या हेअरमध्ये किती चेंजेस व्हायला लागतात. जेवणानंतर एक टॅबलेट तुम्हाला घ्यायची आहे दिवसातून, म्हणजे कोणत्याही जेवणानंतर घेऊ शकता, रात्रीच्या किंवा दुपारच्या. कोणाची तरी कॉमेंट होती की 25 kg वेट लॉस केलं पण हेअरफॉल आणि स्किन डल व्हायला लागलेली, तर मग ह्याच गोष्टी होतात व्हिटॅमिन्सच्या कमीने, म्हणून मल्टीव्हिटॅमिन्स घ्या. मी ज्या घेते त्याचे जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा, तुमच्या DM मध्ये तुम्हाला मिळून जाणार. डिनर केलं, नंतर फ्लॅक्स सीड्स घेतले आणि दिवसाचा एंड केला. चला मग बाय.